नमस्कार मित्रांनो, ATC क्लासेसच्या लर्न ॲट होम या कॅम्पेनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या डिफरन्शिएशन पहिला चॅप्टर कंप्लीट केला आहे. आता आपण सेकंड चॅप्टरवर जाणार आहोत, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. यामध्ये डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन आपल्याला पाहायचे आहे. वर्ड प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. डिफरंट डिफरन्शिएशनचा यूज करून डिफरंट टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. चला मग सॉल्व्ह करूया ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपला सेकंड चॅप्टर आहे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आपल्याला यामध्ये 6 टॉपिक पाहायचे आहे. सगळ्यात पहिला टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजेंट अँड नॉर्मल, नंतर डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर, नंतर ॲप्रॉक्सिमेशन, त्यानंतर रोल्स थेरम अँड लॅग्रांज मीन्स व्हॅल्यू थेरम, LMVT म्हणतो आपण त्याला, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन आणि मॅक्झिमा आणि मिनिमा. तर याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण डिफरंट टाईपचे फंक्शन पाहिले, जसे कंपोजिट फंक्शनचं डिफरन्शिएशन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन, लॉगॅरिथमिक फंक्शनचं डिफरन्शिएशन, पॅरामेट्रिक फंक्शन, रिलेशन पाहिले डिफरंट. या चॅप्टरमध्ये आपण त्या रिलेशनचा यूज करून डिफरंट टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. रिलेशन फाइंड आउट करणार आहोत. जसं डेरिव्हेटिव्हने रिलेशन फाइंड आउट करणार आहोत, स्लोप ऑफ लाईन अँड स्लोप ऑफ टँजंट यांच्या कर्वमध्ये काय रिलेशन असतं ते फाइंड आउट करणार आहोत. ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दिलेल्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू, त्यानंतर त्याचा टँजंटचा स्लोप सुद्धा फाइंड आउट करू, स्लोप ऑफ लाईन पण फाइंड आउट करू, स्लोप ऑफ टँजंट सुद्धा फाइंड आउट करू, आणि तो फाइंड आउट केल्यानंतर त्यातलं रिलेशन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला स्लोप M1 आणि M2 फाइंड आउट करावा लागणार आहे, आणि तो फाइंड आउट केल्यानंतर आपल्या जवळ जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यात पुट करावा लागणार आहे. तर एक्झरसाइज मधला पहिला क्वेश्चन याच टॉपिकवर डिपेंड आहे, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला पाहायचं आहे. ते पाहण्यासाठी ह्या एवढ्या टॉपिकचा आपल्याला यूज करायचा आहे. M काढण्यासाठी dy/dx x1 आणि y1च्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या काढावं लागेल. त्यानंतर M1 सुद्धा काढावं लागेल, आणि जो इक्वेशन वापरायचा आपल्याला टँजंटचं किंवा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी तो आहे y - y1 = m × x - x1. याचा यूज करून याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपण पहिला एक्झरसाइज मधला क्वेश्चन सॉल्व्ह करू याच टॉपिकला घेऊन. एक्झरसाइज 2.1 मधला आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये टोटल 7 क्वेश्चन आहेत. यामध्ये फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट द पॉइंट ऑन इट. दिलेल्या पॉइंटवर त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर y = x² + 2e⁻x + 2 ॲट 0,4 या पॉइंटवर दिलेला आहे. तर याच पॉइंटवर आपण त्याचं इक्वेशन फाइंड आउट करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया यातला. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेल्या क्वेश्चनला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएट केल्यानंतर dy/dx = डिफरन्शिएशन ऑफ x² + 2 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ e⁻x प्लस डिफरन्शिएशन ऑफ 2. तर x² चा डिफरन्शिएशन 2x, 2 कॉन्स्टंट बाहेर e⁻x चा डिफरन्शिएशन e⁻x आणि 2 चा डिफरन्शिएशन 0. तर हे dy/dx ची व्हॅल्यू आली. आता dy/dx ची व्हॅल्यू आल्यानंतर आता इथं आपल्याला पुट करायचं आहे dy/dx ॲट 0,4. तर एक्सच्या ठिकाणी 0 आणि वायच्या ठिकाणी 4 पुट करायचं आहे. एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं तर 2 × 0 + 2 × e⁻0. 2 × 0 म्हणजे 0 + 2 × e⁻0 म्हणजे 1. तर याची व्हॅल्यू काय आली 2. तर हा झाला आपला M1 आपण फाइंड आउट केला. M1 फाइंड आउट केल्यानंतर याच्याच बेसिसवर आपल्याला जे इक्वेशन फाइंड आउट करायचं टँजंटचं ते फाइंड आउट करू. तर इक्वेशन ऑफ टँजंट जे आहे, इक्वेशन ऑफ टँजंट ते आहे y - y1 = m × x - x1. तर इथं y1 आणि x1 ची व्हॅल्यू आहे. याला ही ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे 0,4, तर 0 ला आपण x1 म्हणणार आहोत आणि 4 ला आपण y1 म्हणणार आहोत. तर ह्या व्हॅल्यू इथं पुट करू आणि m ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती पुट करू. मग इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला मिळते. दिलेल्या व्हॅल्यू पुट करून y - y1 ची व्हॅल्यू आहे 4 = m ची व्हॅल्यू 2, x - x1 ची व्हॅल्यू आहे 0. तर y - 4 = 2x. तर 2x ला इकडे घेऊन येऊ शकतो किंवा ह्या पूर्ण टर्मला तिकडे घेऊन जाऊ, म्हणजेच काय येईल 2x - y + 4 = 0. हे झालं पहिले इक्वेशन ऑफ टँजंट. आता इक्वेशन ऑफ टँजंट काढल्यानंतर आपल्याला रिलेशन माहिती आहे स्लोप्समधलं रिलेशन काय आहे, M1 × M2 = -1 राहतो, कारण की ते दोन परपेंडिक्युलर असले. तर यात M1 ची व्हॅल्यू आहे 2. मग M2 जर काढायचा असला तर हा इकडे 2 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. तर M2 ची व्हॅल्यू येईल -1/2. आता ही व्हॅल्यू पुट करायची याच इक्वेशन मध्ये, फक्त M1च्या ठिकाणी इथं M1 पुट केलं. दुसऱ्या टाईप मध्ये आपल्याला M2 पुट करावं लागेल. मग आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल सुद्धा मिळून जाईल त्या कर्ववर ॲट दॅट स्पेसिफिक पॉइंट. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल आपण फाइंड आउट करणार आहोत. इक्वेशन ऑफ नॉर्मल
इज इक्वल्स टू वाय मायनस y1 इज इक्वल्स टू m2 इंटू x मायनस x1. y1 ची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली होती तेच 4, m2 ची व्हॅल्यू -1/2 आणि x मायनस x1 ची व्हॅल्यू 0. तर y मायनस 4 इज इक्वल्स टू -1/2 इंटू x. 2 इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. 2 इंटू y मायनस 4 इज इक्वल्स टू -x. तर 2y मायनस 4 टू जा 8 इज इक्वल्स टू -x. हा x इकडे घेऊन येऊ म्हणजेच काय होईल x प्लस 2y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. तर हे इक्वेशन झालं आपलं नॉर्मलचं. तर हे इक्वेशन टँजंटचं आणि हे इक्वेशन नॉर्मलचं, अशा प्रकारे हे दोन्ही इक्वेशन आपण फाइंड आउट करू शकतो दिलेल्या प्रोसिजरनुसार. या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे आणि नॉर्मलचं आणि टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ॲट 2,4. इक्वेशन आहे x³ प्लस y³ मायनस 9xy इज इक्वल्स टू 0. तर सरळ याला डिफरन्शिएट करून घेऊया विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करते. आणि डेरिव्हेटिव्ह आपण एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे की डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y³ मायनस 9 कॉन्स्टंट बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू y इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 0. तर x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² प्लस y³ चा डेरिव्हेटिव्ह 3y² इंटू dy/dx मायनस 9 कॉन्स्टंट बाहेर. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय होईल. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0च. तर 3x² प्लस 3y² dy/dx मायनस 9x इंटू dy/dx प्लस y, याचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 लिहिलं काय नाही लिहिलं काय काही प्रश्न नाही. मल्टिप्लाय झालं तर y इज इक्वल्स टू 0. हा 9 इथं मल्टिप्लायला आहे तर मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे काय होईल 3x² प्लस 3y² dy/dx मायनस 9x dy/dx मायनस इंटू प्लस मायनस 9y इज इक्वल्स टू 0. आता dy/dx वाला टर्म जवळजवळ घेऊन घेऊया. म्हणजेच काय होईल 3y² dy/dx मायनस 9x dy/dx इकडे मायनस 9y प्लस 3x² इज इक्वल्स टू 0. इथून dy/dx कॉन्स्टंट निघते, काढून घेऊ. 3y² मायनस 9x dy/dx. ह्या टर्म त्या साईडला जर पाठवल्या तर काय होईल प्लस 9y होईल आणि मायनस 3x² होईल. मायनसचा प्लस होईल आणि प्लसचा मायनस होईल. ही इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे जर पाठवलं तर डिवाइड होईल. मग डिवाइड झाल्यानंतरची स्टेप आपण लिहिणार आहोत. तर तिकडे गेल्यावर ते डिवाइड होईल. तर dy/dx येईल फक्त इकडे लेफ्ट हँड साईडला 9y मायनस 3x² अपॉन मध्ये 3y² मायनस 9x. आता dy/dx आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं एका स्पेसिफिक पॉईंटवर. तो पॉईंट आहे 2,4. तर x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 4 पुट करायची. तर 9 इंटू 4 मायनस 3 इंटू 2² अपॉन मध्ये 3 इंटू 4² मायनस 9 इंटू 2. 9 4 जा 36 मायनस 2चा स्क्वेअर 4, 4 इंटू 3 3 4 जा 12 इथं झाला. तर 4चा स्क्वेअर 16, 16 इंटू 3 48 मायनस 9 2 जा 18. या फॉर्मॅटमध्ये झालेला आहे. जर समजलं नसेल तर आणखी एक स्टेप वाढवून घ्यायची तुम्ही. बघा 9 4 जा 36 मायनस 3 इंटू 4, 2चा स्क्वेअर 4 होईल, 3 4 जा 12. सिमिलरली 3 इंटू 16, 16 3 जा 48, इथं 48 लिहू शकतो. मायनस 9 2 जा 18. याला जर डिवाइड केलं तर हे 24, 0 4मधून 1 गेले तर 3. याला दोघांना जर भाग दिलं तर याचा आन्सर काय ते बघा. या दोघांनाही कितीनं भाग जातो, तर या दोघांनाही भाग जात आहे 6 जातो. तर 6 4 जा 24 आणि 6 5 जा 30. तर ही झाली आपली m1 ची व्हॅल्यू. m1 ची व्हॅल्यू आली 4/5. आता ही व्हॅल्यू घेऊन आपण इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू शकतो. इक्वेशन ऑफ टँजंट याच बेसिसवर सॉल्व्ह करूया. इक्वेशन ऑफ टँजंट जे फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट इज y मायनस y1 इज इक्वल्स टू m1 इंटू x मायनस x1. तर y मायनस y1 ची व्हॅल्यू जी आहे ते आहे 4. m ची व्हॅल्यू आपण काढली m1 ची व्हॅल्यू 4/5. x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2. 5 इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. 5y मायनस 4, 4 इकडे मल्टिप्लाय करून घेऊ. 5y मायनस 20 इज इक्वल्स टू 4x मायनस 8. आता सगळ्या टर्म एका साईडला घेऊन जा, किंवा हे पॉझिटिव्ह आहे x, तर या वायला इकडे घेऊन येतो. म्हणजे 4x मायनस 8 मायनस 5y प्लस 20 इज इक्वल्स टू 0. तर 4x मायनस 5y
20मधून जर 8 गेले तर 12 उरतात, तर 12 इज इक्वल्स टू 0. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट केल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप अशी आहे की आता आपल्याला M2 फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी. M1 तर आहे तर M2 फाइंड आउट करू शकतो, कारण की दोन्ही इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, आणि परपेंडिक्युलर असताना त्यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते आहे स्लोप आर परपेंडिक्युलर. देन M1 इंटू M2 इज इक्वल्स टू -1. यावरून M2 काढू शकतो इज इक्वल्स टू -1 अपॉन M1. तर M2 ची व्हॅल्यू -1 अपॉन M1 जो आहे तो आहे 4/5, म्हणजेच M2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल -5/4. तर ही M2 ची व्हॅल्यू जर पुट केली आपण इक्वेशनमध्ये तर इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला मिळते. तेच आपण आता याच्या बेसिसवर इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करणार आहे M2 ला घेऊन. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल जे येईल ते y - y1 इज इक्वल्स टू M2 इंटू x - x1. तर y - y1 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 4, M2 ची व्हॅल्यू -5/4, x - x1 ची व्हॅल्यू आहे 2. 4 इकडे डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय, 4 इंटू y - 4 इज इक्वल्स टू -5 इंटू x - 2. तर 4y - 16 इज इक्वल्स टू -5x - +10. हे टोटल टर्म इकडे आणतो, म्हणजेच काय होईल 5x + 4y - 16 - 10 इज इक्वल्स टू 0. 5x + 4y - 26 इज इक्वल्स टू 0. हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन नॉर्मल आपण दोन्ही फाइंड आउट केलेलं आहे. हा 3rd नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. 3rd नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे त्या दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार डिफरन्शिएट करूया इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ x³ -√3 कॉमन बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ xy प्लस 2 कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ y² इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ 5. x³ चा डिफरन्शिएशन 3x² -√3 कॉमन बाहेर, ते बाहेर मल्टिप्लाय आहे म्हणून मल्टिप्लाय. अंदर मल्टिप्लिकेशनचा रूल, फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस 2 डिफरन्शिएशन ऑफ y² 2y इंटू dy/dx, आणि कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0. 5 हा कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचं डिफरन्शिएशन 0. आता नेक्स्ट स्टेपमध्ये जिथं डिफरन्शिएट होते तिथं डिफरन्शिएट करा. 3x² -√3 x dy/dx. इथे याची व्हॅल्यू 1 म्हणजे y इंटू 1 म्हणजे yच येणार आहे, प्लस 2 × 4 dy/dx इज इक्वल्स टू 0. √3 ने मल्टिप्लाय करून घेऊ. 3x² -√3x dy/dx प्लस इंटू मायनस -√3y प्लस 4y dy/dx इज इक्वल्स टू 0. dy/dx वाला टर्म एका जवळ घ्या, नंतर बाकीच्या टर्म बाजूला लिहा, म्हणजेच काय होईल -√3x dy/dx प्लस 4y dy/dx प्लस 3x² -√3y इज इक्वल्स टू 0. याच्यामधून dy/dx कॉन्स्टंट काढा, म्हणजे -√3x प्लस 4y इंटू dy/dx इज इक्वल्स टू, ही जी टर्म आहे राईट हँड साईडला पाठवा, म्हणजे -√3y प्लस होऊन जाईल आणि प्लस 3x² -3x² होऊन जाईल. साईन चेंज होतात. हे मल्टिप्लायला आहे, इकडे जाऊन डिवाइड होईल. तर dy/dx ची व्हॅल्यू काय येणार आहे √3y - 3x² अपॉन मध्ये -√3x प्लस 4y. या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन येईल. आता या फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर इथं dy/dx मध्ये आपल्याला व्हॅल्यू ज्या पुट करायला सांगितल्या त्या व्हॅल्यू पुट करू आपण. ॲट √3,2 पॉईंट जे दिलेले आहे त्या पॉईंटवर व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता dy/dx जे फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला ते फाइंड आउट करायला सांगितलं एका स्पेसिफिक पॉईंटवर. तो पॉईंट आहे ॲट √3,2. तर एक्सच्या ऐवजी √3 आणि वायच्या ऐवजी पुट करायचं तिथं आपल्याला 2. तर √3 इंटू वायच्या ऐवजी 2 पुट करायचं, -3 इंटू √3² अपॉन मध्ये -√3 इंटू √3 प्लस 4 इंटू 2. तर 2√3 येईल, -3 इंटू √3चा स्क्वेअर, रूट कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 3च, √3 इंटू √3 म्हणजे 3च, प्लस 4 × 8. इथं आलं 2√3 -9 अपॉन मध्ये
+5 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर +5. आता या फॉर्मॅटमध्ये याचं आन्सर आलं म्हणजे आपल्याला m1 मिळालेला आहे इथं. हा आपण स्लोप कन्सिडर करू शकतो m1. हा मिळाल्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला मिळणार आहे. तर इक्वेशन ऑफ टँजंट याच्यावरून फाइंड आउट करू. तर यावरून आपण इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू. तर इक्वेशन ऑफ टँजंट इज y minus y1 is equals to m1 into x minus x1. तर y1 ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत 2 आणि x1 ची व्हॅल्यू पुट करणार आहोत 3. हा x1 झाला, हा y1 झाला. तर x1 y1 च्या व्हॅल्यू तिथं पुट करू. y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 2, m ची व्हॅल्यू आहे 2√3 minus 9/5 इंटू x मायनस x1 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे आपल्याकडे दिलेली √3. 5 डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल 5y मायनस 10. हा जो आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय होईल 2√3x मायनस 9x आणि इथं सुद्धा मल्टिप्लाय होईल 2√3. हा मायनस 2√3 इंटू √3 आणि हा होईल मायनस मायनस प्लस 9 इंटू √3. या फॉर्मॅटमध्ये आता याला सॉल्व करावं लागणार आहे आपल्याला. याला सॉल्व करत असताना सगळ्यात पहिले डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डिफरन्शिएशन ऑफ √3xy. 2 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ वाय स्क्वेअर आणि राईट हँड साईडला डिफरन्शिएशन ऑफ 5. एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x मायनस फर्स्ट फंक्शन √3x कन्सिडर करू. डिफरन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन dy/dx प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज y आणि डिफरन्शिएशन ऑफ √3x प्लस 2 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ y स्क्वेअर 2y अगेन dy/dx इज इक्वल्स टू कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0. नेक्स्ट स्टेपमध्ये 2x जसच्या तसं मायनस √3x dy/dx प्लसमध्ये √3 कॉन्स्टंट बाहेर म्हणजे √3y डिफरन्शिएशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 to the 4y dy/dx इज इक्वल्स टू 0. 2x मायनस साईन जर मल्टिप्लाय झाला मायनस √3x dy/dx मायनस √3y प्लस 4y dy/dx. आता dy/dx टर्म कंटेनिंग एका जवळ घ्यायच्या, बाकी टर्म बाजूला ठेवायच्या. तर पॉझिटिव्ह टर्म अगोदर घेऊ 4y dy/dx मायनस √3x dy/dx प्लस 2x मायनस √3y इज इक्वल्स टू 0. इथून dy/dx कॉन्स्टंट 4y मायनस √3x dy/dx. ही जी टर्म आहे ही राईट हँड साईडला पाठवून द्यायची. तर √3y मायनसवाला प्लस झाला आणि प्लसवाला मायनस झाला. ही टर्म इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे जर पाठवली तर डिवाइड होईल. तर इथं त्याचं डिफरन्शिएशन येईल dy/dx इज इक्वल्स टू √3y मायनस 2x अपॉन मध्ये 4y मायनस √3x. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ॲट पॉईंट √3 आणि 2. तर dy/dx डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ॲट √3 आणि 2 म्हणजे x च्या ठिकाणी √3 पुट करायचं आणि y च्या ठिकाणी 2 पुट करायचं. तर √3 इंटू 2 मायनस 2 इंटू √3 अपॉन मध्ये 4 इंटू 2 मायनस √3 इंटू √3. तर हे लिहू शकतो आपण 2√3 मायनस 2√3 अपॉन मध्ये 4 to the 8 मायनस √3 इंटू √3 म्हणजेच येईल 3. आता जर न्यूमरेटर मध्ये पाहिलं तर √3 गेट कॅन्सल, उरलं 0 अपॉन 5 म्हणजे व्हॅल्यू येईल 0. ही झाली व्हॅल्यू m1 ची. स्लोप ऑफ टँजंट हा काढला आपण टँजंटचा स्लोप. आता हा स्लोप काढल्यानंतर टँजंट आणि नॉर्मलचा स्लोप एकामेकाला मल्टिप्लाय असतो. त्यावरून जे रिलेशन मिळते ते असते m1 इंटू m2 इज इक्वल्स टू -1. यावरून m2 ची व्हॅल्यू काढू शकतो m2 इज इक्वल्स टू -1 अपॉन m1. तर m2 इज इक्वल्स टू -1. m1 ची व्हॅल्यू आहे 0 अपॉन मध्ये 0 ने डिवाइड केलं तर 0. m2 ची व्हॅल्यू सुद्धा 0, m1 ची व्हॅल्यू सुद्धा 0. हा झाला स्लोप ऑफ नॉर्मल. नॉर्मलचा स्लोप पण काढला आणि टँजंटचा स्लोप पण काढला. आता दोघांचे इक्वेशन फाइंड आउट करू. आता इक्वेशन ऑफ टँजंट त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे y मायनस y1 इज इक्वल्स टू m1 इंटू x मायनस x1.
वाय मायनस इथं हा x1 हा y1 कन्सिडर करायचा. y1 ची व्हॅल्यू आहे 2, m1 ची व्हॅल्यू 0, x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे √3. जर 0 न मल्टिप्लाय केलं टोटल टर्म 0 होईल. y मायनस 2 हा -2 इकडे मायनस आहे, तिकडे गेला तर प्लस होईल. तर हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड. आता इक्वेशन ऑफ टँजंट काढल्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे इक्वेशन आहे, सिमिलरली m2 ठेवावं लागेल. इक्वेशन ऑफ नॉर्मल त्यासाठी y मायनस y1 इज इक्वल्स टू m2 इंटू x मायनस x1. y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2, m2 ची व्हॅल्यू 0, x मायनस x1 ची √3. तर यावरून जे इक्वेशन येईल ते सुद्धा तेच. अशा प्रकारे नॉर्मल आणि टँजंटचं दोघांचे इक्वेशन आपण फाइंड आउट करू शकतो. ते इक्वेशन येईल x इज इक्वल्स टू √3. क्वेश्चन नंबर 1 मधला 4th क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह करत असताना डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर 2 कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्सिएशन ऑफ एक्स वाय. पाय कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्सिएशन ऑफ साइन वाय. आणि इकडे राईट हँड साईडला डिफरन्सिएशन ऑफ 2 कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचं डिफरन्सिएशन 0 होईल. राईट हँड साईडला 0 लिहून ठेवू शकतो आपण. इकडे बघा 2 कॉन्स्टंट. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल लागेल. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. प्लस पाय कॉन्स्टंट बाहेर, साइन वायचं डेरिव्हेटिव्ह कॉस वाय अगेन dy बाय dx. डिफरन्सिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल्स टू 0. यावरून 2x dy बाय dx प्लस वाय जसंच्या तसं आणि याचं डिफरन्सिएशनची व्हॅल्यू 1 प्लस पाय कॉस वाय dy बाय dx इज इक्वल्स टू 0. आता dy बाय dx टर्म ज्या कंटेन करायच्या त्यांना जवळ घ्यायचं आणि बाकीच्या टर्म नंतर लिहायच्या. तर इथं टर्म आहे 2x dy बाय dx, त्यानंतर पाय कॉस वाय dy बाय dx इज इक्वल्स टू प्लस वाय आहे, तिकडल्या साईडला गेल्यावर मायनस होईल. इथून dy बाय dx कॉन्स्टंट काढल्यावर 2x प्लस पाय कॉस वाय इंटू dy बाय dx या फॉर्मॅटमध्ये येईल इज इक्वल्स टू -y. आता ही जे टर्म आहे इकडे मल्टिप्लाय, इकडे जर गेली तर डिवाइड होईल. डिवाइड लिहू, त्याला डिवाइड करूया. dy बाय dx ची व्हॅल्यू मिळेल. तर dy बाय dx ची व्हॅल्यू येईल -y अपॉन 2x प्लस पाय इंटू कॉस वाय. आता इथं आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची ॲट पॉईंट 1 आणि π/2. तर dy बाय dx ॲट 1, π/2. तर एक्सच्या ठिकाणी पुट करायचं 1 आणि वायच्या ठिकाणी पुट करायचं π/2. तर -π/2 अपॉन मध्ये 2 इंटू 1 प्लस पाय इंटू कॉस π/2. ही व्हॅल्यू -π/2 जशीच्या तशी. आता डिनॉमिनेटरमध्ये 2 प्लस पाय, कॉस π/2 ची व्हॅल्यू 0, तर इंटू 0 म्हणजेच येईल -π/2 अपॉन 2 प्लस 0 म्हणजे 2च. -π/2 अपॉन 2 अपॉन मध्ये 2 आहे. हे लिहित असताना आपण त्याला इन्व्हर्ट इंटू जर केलो तर आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू ॲट 1, π/2 मिळणार आहे. ती म्हणजे -π/4. हा वरती जाऊन याच्याशी मल्टिप्लाय होईल -π/4. म्हणजेच m1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -π/4. हा झाला स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट आपण फाइंड आउट केला. यानंतर स्लोप ऑफ नॉर्मल सुद्धा फाइंड आउट करूया. स्लोप ऑफ टँजंट फाइंड आउट केल्यावर इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू. नंतर नॉर्मलचा टँजंट फाइंड आउट करून नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करू. इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करण्यासाठी y मायनस y1 इज इक्वल्स टू m1 इंटू x मायनस x1 फॉर्म्युला आहे. इथं हा झाला x1, हा झाला y1. x1 आणि y1 दिलेलाच आपल्या इक्वेशनमध्ये. y मायनस π/2 इज इक्वल्स टू m1 ची व्हॅल्यू जी आपण काढली -π/4, x मायनस x1 ची व्हॅल्यू 1. तर आता हा जो 4 आहे हा इकडे डिवाइडला आहे, तिकडे जर नेला तर मल्टिप्लाय होईल. तर 4 इंटू y मायनस π/2 इज इक्वल्स टू -πx मायनस 1. 4 न मल्टिप्लाय केलं 4y मायनस 4 इंटू π/2, मायनस पायनं मल्टिप्लाय केलं -πx आणि मायनस मायनस प्लस पाय. हा मायनस या मायनसची मल्टिप्लाय झाला. इथं 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे 4y मायनस 2π इज इक्वल्स टू -πx प्लस पाय. ही टोटल टर्म राईट हँड साईडला घेऊन येऊ म्हणजे काय होईल πx प्लस 4y मायनस 2π आणि हा प्लस पाय जो आहे हा इकडे आल्यावर मायनस होईल इज इक्वल्स टू 0. π
पाय एक्स प्लस 4 पाय हा -3 पाय इज इक्वल्स टू 0. तर हे आपण इक्वेशन कन्सिडर करू शकतो इक्वेशन ऑफ टँजंट, ज्यामध्ये पाय आपल्याला दिलेला आहे. आता नॉर्मलचे इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट करावा लागेल, तर तो फाइंड आउट करूया. स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल मधलं जे रिलेशन आहे त्या रिलेशन वरून स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट होतो. तो असतो m1 इंटू m2 इज इक्वल्स टू -1. इथं m1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -π/4 इंटू m2 इज इक्वल्स टू -1. हा जो व्हॅल्यू आहे इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल, तर m2 इज इक्वल्स टू -1 अपॉन -π/4. हा 4 इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, m2 इज इक्वल्स टू 4 अपॉन π. या फॉर्मॅटमध्ये m2 ची व्हॅल्यू येईल. हा स्लोप ऑफ नॉर्मल झाला. याचाच यूज करून आपण स्लोप काढू शकतो. इक्वेशन ऑफ नॉर्मल काढूया. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल्स टू y मायनस y1 इज इक्वल्स टू m2 इंटू x मायनस x1. y1 ची आणि x1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्या व्हॅल्यू पुट करायची, m2 पुट करायचं आणि स्लोप ऑफ नॉर्मल वरून इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं. तर y मायनस y1 ची व्हॅल्यू दिलेली आहे π/2 इज इक्वल्स टू आणि m2 दिलेला आहे 4 अपॉन π आणि x ची व्हॅल्यू जे दिलेली आहे ते आहे x1 ची व्हॅल्यू 1. हा पाय इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, π इंटू y मायनस π/2 इज इक्वल्स टू 4 मायनस x मायनस 1. 4 इंटू x मायनस 1. पायने मल्टिप्लाय केलं πy मायनस π इंटू π/2 इज इक्वल्स टू 4x मायनस 4. इथं πy मायनस π² अपॉन 2. ही टर्म तिथंच राहू दे 4x मायनस 4. या टर्मला तिकडे घेऊन जाऊ, 4x मायनस πy मायनस 4 मायनस π² अपॉन 2 इज इक्वल्स टू 0. तर या प्रकारे हे इक्वेशन आपण फाइंड आउट करू शकतो नॉर्मलचं आणि टँजंटचं. याला डिफरन्शिएट करायचं सरळ सरळ पॅरामेट्रिक फंक्शन किंवा इम्प्लिसिट फंक्शन सारखं डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं डिफरन्सिएशन ऑफ एक्स इंटू साइन 2y इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ y इंटू कॉस 2y. तर इथं दोन फंक्शन आहे, एक फंक्शन x साइन 2y, इथं y कॉस 2y. तर इथं मल्टिप्लिकेशनचा रूल लागतो. मल्टिप्लिकेशनचा रूलनुसार फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. या साईडला सुद्धा फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. मल्टिप्लिकेशनच्या रूलनुसार सॉल्व्ह करत आहे. तर x इज इक्वल्स टू साइन 2yचं डेरिव्हेटिव्ह कॉस 2y. अगेन डिफरन्सिएशन जर केलं 2yचं तर ते डिफरन्सिएशन येईल, डिफरन्सिएशन ऑफ 2y अगेन करावं लागेल प्लस साइन 2y आणि याचं डिफरन्सिएशन 1 येईल y. कॉस 2x डिफरन्सिएशन मायनस साइन 2x प्लस कॉस 2x इंटू dy/dx जसच्या तसं. अगेन डिफरन्सिएशन ऑफ 2 केलं तर इथं 2xचं डिफरन्सिएशन अगेन करावं लागेल. ही टर्म इथं लिहून घ्यायची. अगेन डिफरन्सिएशन ऑफ 2x कारण की कंपोजिट फंक्शन आहे, प्लसमध्ये ती टर्म. तर इथं x कॉस 2y, 2 कॉन्स्टंट बाहेर काढला तर dy/dx. तर हा 2 समोर लिहून घेऊ म्हणजेच काय येईल 2x कॉस 2y इंटू dy/dx प्लस साइन 2y इज इक्वल्स टू मायनस साइन समोर घेतला 2xचं डिफरन्सिएशन 2 म्हणजे -2y साइन 2x प्लस कॉस 2x dy/dx. आता dy/dx कंटेनिंग टर्म एका साईडला आणि बाकीच्या टर्म एका साईडला. तर आपण काय करणार आहोत, इथून जी टर्म dy/dx कंटेन करतो त्याला राईट हँड साईडला पाठवून देऊ. ही जी टर्म आहे याला इकडे घेऊन येऊ आणि ही जी टर्म आहे त्याला इकडे पाठवून देऊ. म्हणजेच काय होईल 2x cos 2y dy/dx मायनस cos 2x dy/dx इज इक्वल्स टू -2 साइन 2x जसंच्या तसं आणि हा प्लस साइन 2y या साईडला गेल्यावर मायनस साइन 2y होईल. इथून dy/dx कॉमन निघते 2x cos 2y मायनस cos 2x in bracket dy/dx is equals to -2y sin 2x minus sin 2y. आता ही टर्म मल्टिप्लायला आहे, इकडे जर पाठवली तर डिवाइड होईल, डिवाइड होऊन त्याची व्हॅल्यू आपण लिहू शकतो. तर dy/dx टर्म जशीच्या तशी त्या साईडला जर पाठवलं तर मायनस होईल, -2y sin 2x minus sin 2y
अपॉनमध्ये 2x cos 2y मायनस कॉस 2x. आता x आणि y च्या व्हॅल्यू पुटअप करायची. ही झाली x1, ही झाली y1. ह्या व्हॅल्यू इथं इक्वेशन आपल्याला तिथं फाइंड आउट करायचं आहे त्या पॉईंटवर. dy/dx ॲट द पॉइंट π/4 अँड π/2. तर x च्या ठिकाणी π/4 पुट करायचं आणि y च्या ठिकाणी π/2 पुट करायचं. तर -2 y च्या ठिकाणी π/2 साइन x च्या ठिकाणी π/4 मायनस साइन 2 इंटू π/2 अपॉन मध्ये 2 इंटू x च्या ठिकाणी π/4 कॉस 2 इंटू y च्या ठिकाणी π/2 मायनस कॉस x च्या ठिकाणी π/4. जर कॅन्सल होत असेल तर टर्म कॅन्सल करून घ्यायच्या. 2 2 कॅन्सल झाले. 2 1 2 2 2 4 2 1 2 2 2 4 2 1 2 2 गेट कॅन्सल. 2 1 2 2 2 4 उरलं काय मायनस पाय साइन π/2 मायनस साइन पाय अपॉन मध्ये पाय कॉस π/2 कॉस पाय मायनस कॉस π/2. आता व्हॅल्यू ज्याच्या ज्याच्या तुम्हाला माहिती आहे त्याच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. मायनस साइन पायची व्हॅल्यू साइन π/2 ची व्हॅल्यू 1 तर मायनस पाय इंटू 1 मायनस साइन पायची व्हॅल्यू पुट करायची. सिमिलरली π/2 जसं तसं कॉस पायची व्हॅल्यू पुट करायची मायनस कॉस π/2 ची व्हॅल्यू 0. व्हॅल्यू पुट करायची साइन पायची व्हॅल्यू 0 कॉस पायची व्हॅल्यू जी आहे -1 राहते तर इथं -1 मायनस कॉस π/2 ची व्हॅल्यू 0. तर यानुसार याच्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर याला सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह केल्यावर आन्सर येईल म्हणजे m1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. त्यावरून m2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. जो m1 आहे स्लोप ऑफ टँजंट तो फाइंड आउट करण्यासाठी इथं दिलेला आहे मायनस पाय अपॉन मध्ये मायनस π/2. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. पाय अपॉन π/2 जर आलं तर हा वरती जाईल म्हणजे आपण त्याला लिहू शकतो m1 इंटू पाय इंटू 2 अपॉन पाय. तर पाय गेट कॅन्सल. m1 ची व्हॅल्यू येईल 2. इन्व्हर्ट इंटू झाल्यानंतर 2 आला. स्लोप ऑफ टँजंट आपल्याला मिळाला. स्लोप ऑफ टँजंट मिळाल्यानंतर नॉर्मलचं इक्वेशन येईल. स्लोप ऑफ टँजंट झाल्यावर टँजंटचं इक्वेशन काढू. इक्वेशन ऑफ टँजंट. नाव इक्वेशन ऑफ टँजंट. त्यासाठी फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल्स टू m1 इंटू x मायनस x1. x1 ची व्हॅल्यू ही y1 ची व्हॅल्यू ही पुट करू शकतो आपण x1 y1. तर त्यानुसार y मायनस y1 आहे π/2 इज इक्वल्स टू m1 ची व्हॅल्यू 2 x मायनस x1 ची व्हॅल्यू π/4. तर त्याला सॉल्व्ह केल्यानंतर इक्वेशन काय येईल y मायनस π/2 इज इक्वल्स टू 2 न मल्टिप्लाय करू 2x मायनस 2 इंटू π/4. 2 2 गेट कॅन्सल. तर y मायनस π/2 इज इक्वल्स टू 2x मायनस π/2. ही टर्म इकडे घेऊन जाऊ म्हणजे काय होईल 2x मायनस y मायनस π/2 हा जसं तसा हा प्लस होईल प्लस π/2 इज इक्वल्स टू 0. मायनस π/2 प्लस π/2 कॅन्सल. 2x मायनस y इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आलं टँजंटचं. इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला मिळालं. आता याच्यावरून नॉर्मलचा स्लोप काढून आणि नॉर्मलचं इक्वेशन सुद्धा काढून घेऊ. स्लोप ऑफ नॉर्मल आणि स्लोप ऑफ टँजंट मधलं रिलेशन जे आहे त्या रिलेशन नुसार m1 इंटू m2 इज इक्वल्स टू -1. m1 ची व्हॅल्यू आहे 2 m2 काढायचं आहे. इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड. तर m2 इज इक्वल्स टू -1/2. m2 मिळाला. हा झाला स्लोप ऑफ नॉर्मल. यावरून स्लोप नॉर्मलचं इक्वेशन येईल इक्वेशन ऑफ नॉर्मल. ते फाइंड आउट करण्यासाठी y मायनस y1 इज इक्वल्स टू m2 इंटू x मायनस x1. y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे π/2 इज इक्वल्स टू m2 ची व्हॅल्यू -1/2. x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे π/4. तर याला सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळते इक्वेशन ऑफ नॉर्मल. हा 2 इकडे डिवाइड आहे इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. -1 इकडे मल्टिप्लाय तर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी हा 2 इकडे डिवाइड आहे मल्टिप्लाय करू. y 2 इंटू y मायनस π/2 इज इक्वल्स टू -1 इंटू x मायनस π/4. 2 न मल्टिप्लाय केलं 2y मायनस π/2 इंटू 2 इज इक्वल्स टू -x मायनस मायनस प्लस π/4. हा 2 गेट कॅन्सल. 2y इज इक्वल्स टू 2y मायनस π इज इक्वल्स टू -x प्लस π/4. ही टर्म इकडे मायनस आहे इकडे जर आणली तर प्लस होईल. तर प्लस करून घेऊया. x प्लस 2y मायनस π मायनस π/4 इज इक्वल्स टू 0. तर x प्लस 2y इथं डिनॉमिनेटर सेम करू शकतो.
तर काय होईल -4 पाय अपॉन 4 किंवा पूर्ण होल इक्वेशनला आपण 4 मल्टिप्लाय करून टाकू. जर 4 मल्टिप्लाय केलं तर 4x + 4 × 2 = 8 -4y - 4 आणि अपॉन मध्ये 4 येईल = 0. हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे जर डिवाइड झाला तर 0 होऊन जाईल. म्हणजेच इक्वेशन काय होईल आपलं तयार. इक्वेशन मिळेल आपल्याला 4x + 8y - 4 आणि -π म्हणजे -5 0. हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर दोन्ही आपण फाइंड आउट केले ॲट द स्पेसिफिक पॉइंट. इथं पॅरामेट्रिक फंक्शन सारखं सॉल्व्ह करावं लागेल. तर याला आपल्याला पॅरामीटरनं डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इंटरमिजिएट व्हेरिएबल. इथं इंटरमिजिएट व्हेरिएबल थिटा आहे तर थिटा सोबत डिफरन्शिएट करावं लागेल. dx/dθ = डिफरन्सिएशन ऑफ साइन थिटा. साइन थिटाचं डिफरन्सिएशन कॉस थिटा. तर dx/dθ ची व्हॅल्यू आली. याला त्याचं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली वायला सुद्धा डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा. याला थिटा सोबत इंटरमिजिएट व्हेरिएबल आहे म्हणजेच पॅरामीटर आहे. पॅरामीटर सोबत डिफरन्शिएट केल्यानंतर कॉस 2θचं डिफरन्सिएशन -sin 2θ आणि अगेन डिफरन्शिएट करावं लागेल 2θला कारण की तो कंपोजिट फंक्शन आहे. तर हा 2 कॉन्स्टंट बाहेर -2 sin 2θ डिफरन्शिएशन ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा व्हॅल्यू आहे तो 1. तर -2 sin 2θ व्हॅल्यू आली dy/dθ ची. हा झाला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोन इक्वेशनवरून इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाइड करावं लागेल. तेव्हा आपण पॅरामेट्रिक फंक्शननुसार dy/dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर इथं फाइंड आउट करूया डिफरन्शिएट करून. लेट्स डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. तर इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाइड केल्यानंतर dy/dx मिळते. ते कसं मिळते dy/dθ अपॉन dx/dθ. हा थेरम आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा. तर या थेरमनुसार इक्वेशन 2 आहे -2 sin 2θ अपॉन मध्ये कॉस थिटा. आता थिटाची व्हॅल्यू इथं दिलेली आहे π/6 तर ते आपण इथं पुट करू. तर dy/dx ॲट थिटा = π/6 = -2 sin. थिटाच्या ऐवजी π/6 पुट करा. तर 2 × π/6 अपॉन मध्ये कॉस π/6. आता याला सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह केल्यानंतर सरळ आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन मिळतो. स्लोप ऑफ टँजंट मिळतो. स्लोप ऑफ टँजंट काढल्यानंतर स्लोप ऑफ इक्वेशन ऑफ टँजंट पण मिळते. तर दिलेल्या क्वेश्चननुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. dy/dx फाइंड आउट करू ॲट थिटा = π/6. ते येईल -2 साइन. हा 2 1 = 2 2 3 = 6 म्हणजे साइन π/3 येईल अपॉन मध्ये कॉस π/6. तर π/3 म्हणजे 60 डिग्री आणि साइन 60 ची व्हॅल्यू. तसंच कॉस π/6 म्हणजे 30 डिग्री आणि कॉस 30 ची व्हॅल्यू. कॉस 30 आणि साइन 60 ची व्हॅल्यू इथं पुट करायच्या. तर त्यांच्या व्हॅल्यू -2 × √3/2 आणि कॉस 60 ची म्हणजे कॉस 30 ची व्हॅल्यू सुद्धा √3/2. तर हा 2 या 2 सोबत गेट कॅन्सल -√3/2. इन्व्हर्ट एंडो होईल. इन्व्हर्ट एंडो केल्यानंतर बघा काय कसं मिळतो आपल्याला m1 ची व्हॅल्यू. ह्या m1 आहे स्लोप ऑफ टँजंट -√3 × 2/√3. √3 गेट कॅन्सल -2. m1 ची व्हॅल्यू मिळाली -2. हा झाला स्लोप ऑफ टँजंट. या स्लोपवरून इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करूया. तर इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू. ते मिळणार आहे y - y1 = x m1 × x - x1. y - y1 m1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -2 x - x1. इथं आपल्याला x1 आणि y1 ची जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्यासाठी x दिलेला आपल्याला साइन थिटा आणि y दिलेला आहे कॉस 2θ. त्यावरून थिटाची व्हॅल्यू π/6 इथं पुट करूया. तर x sin π/6 आणि y कॉस 2 × π/6. इथं 3 साइन π/6 ची व्हॅल्यू 1/2 आणि y कॉस π/3 ची व्हॅल्यू 1/2. दोघांच्या व्हॅल्यू आल्या. हा x1 आणि y1 आपण कन्सिडर करतो. इथं पुटअप करू म्हणजे टँजंटचं इक्वेशन मिळेल. इक्वेशन ऑफ टँजंट आणि सिमिलरली इक्वेशन ऑफ नॉर्मल सुद्धा फाइंड आउट करू शकतो. तर दिलेल्या व्हॅल्यूनुसार y - 1/2 -2 × x - 1/2. तर हा 2 इथं जसं तसा मल्टिप्लाय करून घेऊ. तर -2x
मायनस मायनस प्लस 2 इंटू 1/2 y मायनस 1/2 जसच्या तसं. तर हा 2 गेट कॅन्सल म्हणजे मायनस 2x प्लस 1. हा इथं 2 आपण जर कॉन्स्टंट मल्टिप्लाय केला तर काय होईल 2y मायनस 1/2 म्हणजे डिनॉमिनेटर सेम केले. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी साईडला आवडणारी स्टेप 2 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन इकडे डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. 2y मायनस 1 इज इक्वल्स टू मायनस 4x प्लस 2. हे इकडे घेऊन येऊ 4x प्लस 2y मायनस 1 मायनस 2 इज इक्वल्स टू 0. 4x मायनस 2y मायनस 3 प्लस 2y मायनस 3 इज इक्वल्स टू 0. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी m2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर m2 फाइंड आउट करण्यासाठी रिलेशन आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल मधला. तर ते रिलेशन यूज करून इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करू. तर स्लोप ऑफ नॉर्मल m2 इज इक्वल्स टू ते फाइंड आउट करण्यासाठी रिलेशन जे आहे m2 फाइंड आउट करू. त्यासाठी रिलेशन आहे m1 इंटू m2 इज इक्वल्स टू मायनस 1. m1 ची व्हॅल्यू आहे 2. m2 इज इक्वल्स टू मायनस 1. m2 ची व्हॅल्यू येईल मायनस 1/2. आता m1 आणि m2 दोघांच्या व्हॅल्यू काढल्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल ते आपल्याला मिळेल. त्यासाठी y मायनस y1 इज इक्वल्स टू m2 इंटू x मायनस x1. y1 ची व्हॅल्यू आहे 1/2. m2 ची व्हॅल्यू मायनस 1/2 x मायनस 1/2. 2 इकडे मल्टिप्लाय होईल 2y मायनस 2 इंटू 1/2 इज इक्वल टू मायनस x प्लस 1/2. 2 गेट कॅन्सल 2y मायनस 1 इज इक्वल्स टू मायनस 2x प्लस 1/2. 2 इकडे मल्टिप्लाय होईल 2 टू जा 4y मायनस 2 इज इक्वल्स टू मायनस 2x प्लस 1. हे इकडे घेऊन येऊ 2x प्लस 4y मायनस 2 मायनस 1 इज इक्वल्स टू 0. 2x प्लस 4y मायनस 3 इज इक्वल्स टू 0. तर हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टेंजंट आणि इक्वेशन नॉर्मल आपण दोन्ही फाइंड आउट केलेले आहेत. लास्ट जो क्वेश्चन आहे यातला तर तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. तो तुम्ही ट्राय करा. जर जमला नाही तर कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. अदरवाईज तुम्ही आपल्या कोणत्याही ॲपवर किंवा कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर सांगू शकता. तर अशा प्रकारे हा पहिला पार्ट आपला डिफरन्सिएशनमधला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधला झालेला आहे. एक्झरसाइज 2.1 मधला पहिला क्वेश्चन कंप्लीट.